योसेफाला असे वाटले की तो एका होलमध्ये अडकलेला आहे आणि त्याचे भाऊ त्याला तिथं मरण्यासाठी सोडून गेलेले आहेत। इयोबाला असे वाटले की तो एका मोठ्या अडचणीमध्ये आहे, त्याचे आरोग्य, त्याचे कुटुंब, त्याचे सर्व काही तो गमावतो। आज तुमच्या जीवनामध्ये अशा काही परिस्थिती असणार की तुम्हाला वाटेल की तुम्ही त्या परिस्थितीमध्ये अडकले आहेत आणि ती परिस्थिती एक परमनंट आहे। तुम्हाला असं वाटेल की देव तुम्हाला विसरून गेलेला आहे। पाऊल आणि सिलासला पण असे वाटले होते की ते एका तुरुंगामध्ये अडकलेले आहेत आणि हा त्यांचा शेवट होता। त्यांचे पाय साखळ दंडाने बांधलेले होते, परंतु मध्यरात्री जेव्हा ते स्तुतीचे गीत गात होते त्या टायमाला देव तिथं प्रकट झाला। त्या तुरुंगाचे दरवाजे सर्व उघडले। हे सर्व लोक एका वाईट परिस्थितीमध्ये अडकलेले होते, बट त्यांनी तिथं देवाला दोष दिला नाही किंवा हार मानून घेतली नाही। स्तोत्र 24:7 म्हणते, आपले डोके वर करा आणि जो गौरवी राजा आहे तो आत येईल। देवाकडे कधीही पर्याय संपत नाही। तुम्हाला जरी मार्ग दिसत नसेल आज, पण देवाकडे सर्व मार्ग असतात।